हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करते. आशा करते की नक्कीच मजेत आणि खुश असाल. तर छान अशी मॉर्निंग झाली होती. सकाळचे 7:30 वाजले होते. छान अशी उठून मस्त गरम गरम कॉफी बनवली होती. आंघोळ वगैरे आवरली होती सगळी. त्यानंतर मी इथे टिफिन रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत एक. तर इथे ना कढईमध्ये मी तेल तापून घेतलं. त्यामध्ये जिरा आणि थोडंसं लसूण कट करून घातला होता आणि बटाटे बारीक चिरून साल काढून घेतली होती. ती ही पाण्यात ठेवली होती मी. त्यानंतर कांदा ॲड केला. त्यालाही छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेतला. आणि ही रेसिपी ना मी वेदांतीच्या टिफिनसाठी बनवत होते. भाजीची खूप टेस्टी लागते आणि झटपट बनवून रेडी होते. तिला सध्या भाजी चपातीच द्यायला लागते टिफिनला, त्यामुळे अशा प्रकारे करायला लागते. त्यानंतर त्यात थोडीशी हळद ॲड केली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यात मसालेही ॲड करू शकता. तर मी इथे थोडासा गरम मसाला घालून घेणार आहे आणि नॉर्मल लाल मिरची. इथे मी बटाटा वगैरे घालून घेतला. छानसा कलर आला होता भाजीला. तर इथे छान बटाट्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आधी मसाले वगैरे छान ॲड करून याला तेल थोडंसं कमीच घातलं होतं मी, तरी खूप टेस्टी भाजी झाली होती. छान कलरही आलता. इथे रेडी होती आपली बटाट्याची भाजी. त्यानंतर माझ्यासाठी नाश्त्यासाठी मी सँडविच बनवलं होतं आणि दुपारी खूप दिवस झाले केक बनवायचा होता, त्यामुळे छान असा मस्त रवा स्पंज केक बनवला होता. खूप टेस्टी झाला होता खरं तर. त्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठही ॲड केलं होतं. खूप मस्त यम्मी झाला होता. त्यानंतर मग हा नेक्स्ट डे होता. इथे गुरुवारी मग सकाळी इडलीचा बेत होता, पण इडली पात्र नसल्यामुळे मग आप्पेच्या भांड्यामध्ये मिनी आप्पेच बनवलं होतं. खूप टेस्टी लागतात असे प्लेन आप्पेही सांबारसोबत. मग वेदांचा टिफिन भरून तिला स्कूलला पाठवलं होतं. त्यानंतर मग ती ते स्कूलमधून आली होती. ध्रुवने छान जेवण केलं आणि मीही मस्त जेवण करून घेतलं होतं. आणि ते ध्रुवची चालली होती मस्ती. खरं तर त्याला किचनवर बसायचं होतं, पण त्याला नाही बोलले, त्यामुळे सतू नाटकं करत होता. त्यानंतर मग दुपारी मला डोसा बनवायला घेतला होता, पण तो काही मला व्यवस्थित जमलाच नाही. कारण की मी असं शहाणपणा केला की डोसाचा तवा चुनी साध्या तव्यावरती केला, कारण की तो मला काढायचा कंटाळा आलता. त्यामुळे आता पुढे बघायलाच त्याची काय हालत झाली आहे ती. आणि आत्ता खूप जास्त भूक लागते, कारण की मी ती पावडर घेते. त्यामुळे मग दुपारी छान असा गरमागरम डोसा बनवून खायला असं बोलले होते, पण तो व्यवस्थित नाही जमला. पण एवढं छान झाला होता ना, मस्त असा क्रिस्पी झाला होता. आपला चिप्ससारखा नाही का, एकदम मस्त टेस्ट लागत होती त्याची. बघताय छान कडक कडक झाला होता. असाही खायला खूप छान लागतो. मी फर्स्ट टाईम असं ट्राय केला होता. खूप टेस्टी लागला. त्यानंतर मग संध्याकाळी आणला सुट्टी होती गुरुवार असल्यामुळे. मग त्यांच्यासाठी छान कांदा भाजी बनवायची होती. त्या बरेच दिवस झाले बोलत होते ते, आणि त्यांनी इन्स्टावरती मला एक रील शेअर केली होती. मग तेच म्हटलं आता बनवूनच घेऊयात, कारण की छान पावसाचं वातावरण झालं होतं बाहेर. आणि ते व्हिडिओमध्ये बरंच म्हणजे फर्स्ट टाईमच मला वाटतं घेतलं आहे मी असं त्यांना. आणि ते आले होते, त्यामुळेच इथे छान भजी वगैरे बनवून घेत होते. आणि मी ना काल एक इन्स्टावरती कोट वाचला, तेच तुम्हाला इथे दाखवते, वाचून होता. तर मी ना चाणक्यने तिथे पेज आहे इन्स्टावरती, ते फॉलो करते. ते तिथे होतं असं वाचलेलं की सक्सेसचं म्हणजे 3 फॉर्म्युले होते. डिसिप्लिन 50% आहे, आणि त्याचबरोबर कन्सिस्टन्सी 25 असे होतं. त्याचबरोबर स्मार्ट वर्क, हार्ड वर्क आणि 50% माइंडसेट असं होतं ते. आणि खरंच हे नियम आयुष्यामध्ये लागू केले पाहिजे. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हार्डवर्क करणंही खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर असं सगळं होतं. आणि इन्स्टावर मी चांगलेच पेजेस फॉलो करते, त्यामुळे खूप जास्त काही शिकायला मिळते. मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आणि काही बुक्सही वाचते मी तेही. तर इथे मी शेवयाची खीरची रेसिपी शेअर करते. तर इथे मी तूप घेतलं होतं 2-3 चमचे. त्यामध्ये छान शेवया भाजल्या आणि आपले ड्रायफ्रूट बारीक कट करून घेतले, ते भाजले आणि त्यामध्ये दूध ॲड केलं.
इथे उकळण्यासाठी ठेवलं होतं मी आणि साखरी ॲड करून घेतली. साखर घातल्यावर छान याला मिक्स करून घेतलं आणि एक मस्त शिजू द्यायच्यात आपल्याला शेवया. याच्यामध्ये छान उकळी काढून घ्यायची. सोबतच इकडे माझ्या चपात्या करणं चालल्या होत्या आणि हे बाहेर गेले होते. इकडे दिंडीसाठी प्रसाद वाटायचा होता, त्यामुळे पंगत होती. तर मित्राचा कॉल आला तर मग तिकडं मदतीसाठी गेले होते. तर ते तिकडनं जेवून येणार होते. खरं तर आधी माहिती नव्हतं, म्हणजे काय अंदाज नव्हता तिकडे जेवतील वगैरे. त्यामुळे त्यांचाही स्वयंपाक बनवला होता. म्हणजे चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या, खीर थोडी एक्स्ट्रा बनवली होती त्यांच्यासाठी. आणि दुपारी खूप जास्त छान जेवण झालं आणि संध्याकाळी छान भजी वगैरे खाल्ले. म्हटलं मग संध्याकाळी थोडंसंच काहीतरी बनवूया. भात वगैरे नव्हतं बनवलं, त्यामुळे चपाती आणि खीर असं. पुरी करायची होती पण म्हटलं तेलकट खाल्ले त्यामुळं परत नको आहे तेलकट, कारण की मुलंही मग खातातच पुऱ्या वगैरे म्हटल्यावर. छान चपात्या भाजून घेतल्या आणि इथे खीर छान उकळून रेडी झाली होती. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करा. व्हिडिओवर आवडत असल्यावर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं जे बेल आयकन आहे त्यालाही छान प्रेस करा. ऑलवर क्लिक करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन माझे व्हिडिओचे तुम्हाला येतील आणि माझी व्हिडिओ तुम्ही बघू शकताल छान. तर कालच्या व्हिडिओला मला एक कमेंट आली होती डेली व्लॉग्स म्हणून. मला तेही काही कळाले नाही. तर प्लीज तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर मला परत एकदा कमेंट करा ह्या व्हिडिओ खाली कसे वाटतात व्हिडिओ माझे. त्यामुळे चला तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.